नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मुदखेड तालुक्यामध्ये सध्या महावितरण कंपनीचा मनमानी कारभार चालू आहे. लाईट जाण्याची वेळ 6:45 ते 9:30 वाजेपर्यंत लाईट येणार नाही. आज 2 ते 3 दिवस झाला असा सारखा प्रश्न निर्माण होत आहे. या टायमिंग मध्ये लाईट जाणं म्हणजे ग्रामीण भागामध्ये लहान मुलांना, वृद्ध लोकांना, शैक्षणिक मुलांना, विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. लाईट सतत जात असल्यामुळे आणि 4 घंट्याचे जे लाईट येत नसल्यामुळे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठा फटका बसत आहे. तरी महावितरण कंपनी मनमानी आपला कारभार चालत आहे. तरी यांच्याकडे कोणी का लक्ष देत नाही? कारण दिवसाच्या याच्यामध्ये लाईट एक अंदाजा, जर लाईट 2 ते 3 तास जर नसेल तर एक ॲडजस्टमेंट केले जाईल. तर रात्रीच्या वेळेमध्ये जर लाईट नसेल, वयस्कर लोकांचं व लहान मुलांना किती अवघड परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तरी महावितरण कंपनीचे अधिकारी आपली सत्तेचा वापर करून मनमानी कारभार चालवत आहे असे छायाचित्र दिसून येत आहे. बारसगाव फिटर, त्याच्यानंतर शंभोली फिटर, न्यागेली फिटर, आंबेगाव फिटर, बारड फिटर असे इतक्या गावाची लाईट 6:45 ते 9:30 वाजेपर्यंत राहणार नाही. हे लाईट नसल्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या परिस्थितीचा सामना, संकटाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तरी पण संबंधित अधिकारी याच्याकडे लक्ष का देत नाही? जर बघितले तर थोडं जरी पावसाचे थेंब आले तरी लाईट जात आहे. लाईट गेल्याच्या नंतर लाईट 10-10, 20-20 मिनिटं, 2-2 तास, 3-3 तास लाईट येत नाही. तरी एवढे पण लाईट जाऊन सुद्धा आता नवीन एक नियम चालू केलेला आहे की बाबा 6:45 ते 9:30 वाजेपर्यंत. हा कोणता नियम आहे? 9:30, 6:30, 6:45 ते 9:30 वाजेपर्यंत. 7च्या नंतर सर्व विद्यार्थी अभ्यास करतात. लाईट गेल्यामुळे लहान एकदम बालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित अधिकारी कुठे झोपेचं का संकट घेत आहेत असा प्रश्न गावकऱ्यांना निर्माण होत आहे. तरी या प्रश्नावर गावकऱ्यांच्या संबंधित अधिकारी व महावितरण कंपनीचे अधिकारी सर्व लक्ष देतील का? सामान्य जनतेचा हा प्रश्न इथे संपेल का? की येणाऱ्या काळामध्ये याच्यावर एखादी अधिकारी योग्य लक्ष देऊन हा प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न करेल का? गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.